आमच्या लग्नाला प्रेमाचा आधार होता आणि फक्त आवडच नव्हे तर प्रेम देखील होतं. पण आज अशी परिस्थिती आली होती की तो स्वतःसाठी काहीही करू शकत नव्हता. तो जणू जिवंत शरीर फक्त राहिला होता. तो संपूर्ण दिवस फक्त बिछाण्यावर पडून असायचा. म्हणतात ना की अशा माणसांच्या पत्नींना बऱ्याचदा नकारात्मक परिस्थितींचा सामना करतात किंवा जगासाठी त्या फक्त एक चर्चेचं साधन बनतात किंवा त्यांचं आयुष्य अशा अवस्थेत येत असतं. म्हणूनच सगळं जग मला संशयानं बघत होतं. पण मी माझ्या पावलांवर ठाम होते. मी माझ्या नवऱ्याशी बेवफाई करू शकत नव्हते. काय कोणी एवढं खालच्या स्तराला जाऊ शकतो का की एक व्यक्ती जो आजारीपणामुळे बिछाण्यावर आहे आणि त्याच्यासोबत बेवफाई करावी? पण हेही खरं आहे की जगात अशा अनेक उदाहरणं आहेत. पण मी तशी नव्हते आणि मला काय माहीत होतं की मला एक उदाहरण म्हणून बनवलं जाईल. कारण आज जेव्हा मी उठले तेव्हा माझं नाव माधुरी आहे आणि माझ्या नवऱ्याचं नाव ललित होतं. आम्ही साधेसुधे लोक होतो. एकाच परिसरात राहत होतो आणि बालपणी एकाच शाळेत शिकत होतो. मग मी मोठे झाले आणि मी जास्त बाहेर जाणं बंद केलं आणि मी तरुण झाले. आता तो मला ओळखूही शकत नव्हता. पण येता जाता त्याच्या नजरा मला शोधायच्या. परंतु मी त्याला ओळखायची. काही काळ आमचं फोनवरती बोलणंही झालं. मग आम्हाला वाटलं की हे योग्य नाही. जर कोणाला कळालं तर खूप बदनामी होईल आणि आम्हाला घरातून ओरडणं होईल. म्हणूनच आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. त्याने माझ्या घरी प्रस्ताव पाठवला आणि माझ्या कुटुंबाने तो मान्य केला. कारण जसं मी आधी सांगितलं, आम्ही एकसारखे लोक होतो. तोही साधासुधा होता आणि मीही. आम्ही खूप गरीब किंवा श्रीमंत नव्हतो. जसे कमावत होतो तसे वापरवतो. आमच्याकडे मोठमोठे बंगले नव्हते. आम्ही भाड्याच्या घरात राहायचो. लोकल बसमध्ये प्रवास करायचो. पण आमच्या आयुष्यात आनंदी होतो. कोणाकडून काही मागायचं नव्हतं. कसा तरी खर्च भागवून टाकायचो. आमचं आयुष्यही तसंच होतं. माझी सासू खूप रागीट होती. माझ्या नवऱ्याने मला आधीच सांगितलं होतं की माझी आई खूप रागीट आहे आणि ती तुला त्रास देईल. मी त्याला सांगितलं की मी सासूचा त्रास सहन करीन, कारण आयुष्य मला तुझ्यासोबतच घालवायचं आहे. माझी सासू संपूर्ण परिसरात प्रसिद्ध होती. लोकांच्या घराच्या बातम्या ठेवायची आणि कोणाशीही सरळ तोंड बोलायची नाही. त्यांना कोणत्या गोष्टीचा गर्व होता हे माहीत नाही. त्यांची एक मुलगी होती जी बाहेरच्या देशात लग्न करून राहायची. आता घरात फक्त माझी सासू आणि माझा नवरा असायचे. ती मला खूप त्रास द्यायची. लग्नाच्या एका आठवड्यापर्यंत ती चांगली वागत होती. नंतर ती तिच्या सवयीवरती आली. पण मी शांतपणे सगळं सहन करायची. रात्री माझ्या नवऱ्याजवळ जायची तर तो म्हणायचा की तू कुठं राहतेस? मी तुझी वाट बघतोय आणि तू घरकाम करत असतेस. तुला माझी काहीच काळजी नाही. मी सांगितलं की रात्री खूप सारी कामं असतात. मला सकाळीसाठी पीठ मळायला लागतं, भांडी धुवायला लागतात, दूध उकळून ठेवायला लागतं, तुझ्या आईला चहा बनवून द्यायला लागतं आणि स्वयंपाकघरसुद्धा स्वच्छ करायला लागतं. माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की माझ्यासाठी तुझ्याकडे वेळच नाही. मी सांगितलं की हे सगळं मी तुझ्यासाठीच करते. त्यामुळे घराचं वातावरण चांगलं राहो आणि तुला काही त्रास होऊ नये. माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले. मी विचारलं की काय झालं? तर तो म्हणाला की तू माझ्यासाठी खूप काही करतेस. मीही तुझ्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. उद्या मी कामासाठी शहरात जातोय. येताना तुझ्यासाठी छानसा ड्रेस आणीन. मी सांगितलं की मला कपड्यांची गरज नाही. पण तू प्रेमाने आणलं तर शिवून घेते आणि तुला दाखवते की मी कशी दिसते. मी खुश झाले. पण दुसऱ्या दिवशी तो शहरात गेला तेव्हा तो परत आलाच नाही. 5-6 तास उलटले. मी बाबांना सांगितलं की जरा चौकशी करा, कारण तो फोनही उचलत नव्हता. बाबांनी सांगितलं कसं आणि कोणाकडून विचारायचं. 2-3 तास तसेच गेले आणि रात्रीचे 2 वाजले. मग फोन आला आणि मला सर्वप्रथम विचारलं की तुम्ही ललितची पत्नी आहात का? मी हो म्हटलं. त्यांनी सांगितलं की तुमच्या नवऱ्याचा अपघात झालाय. तो अमुक रुग्णालयात आहे. तुम्ही ताबडतोब या. हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मग मी कशी तरी तिथे पोहोचले. मी देवाकडे प्रार्थना करत होते की काही वाईट घडू नये. पण वाईट घडलं होतं. कारण आम्ही जेव्हा रुग्णालयात पोहोचलो तेव्हा माझा नवरा कोमात गेला होता. तिथे एक डॉक्टर होता. त्याचं नाव डॉक्टर राहुल होतं. तोच हा केस सांभाळत होता. त्याने सांगितलं की तुमच्या नवऱ्याचा अपघात झाला आहे आणि झटका लागल्यामुळे तो कोमात गेला आहे. त्याला फार मोठी दुखापत झाली नाही. कोणतंही हाड तुटलं नाही. फक्त छोटे मोठे फ्रॅक्चर झाले आहेत. पण झटका इतका जोरात लागला की तो कोमात गेला आहे आणि आता तो कधी शुद्धीवर येईल हे कोणीही सांगू शकत नाही. माझ्यासाठी ही बातमी अशी होती की जणू माझी कयामत आजच आली होती. मी तिथेच जमिनीवर बसले आणि रडायला लागले. डॉक्टरने मला म्हटलं की तुम्ही इथेच का बसला आहात? चला खोलीत जाऊन बसा.
माझे बाबा देखील माझ्यासोबत होते. त्यांनी मला खोलीत बसवलं आणि सगळ्या परिस्थितीची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की तुमच्या नवऱ्याचा मेंदू जागृत आहे. ते ऐकू शकत आहेत पण प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत. तुम्ही प्रयत्न करा त्यांच्याशी जास्त जास्त बोलण्याचा. त्यांच्यासमोर कोणत्याही समस्येची चर्चा करू नका. चांगल्या गोष्टी सांगा जेणेकरून कदाचित ते परत शुद्धीवर येतील. माझ्या बाबांनी डॉक्टरांना विचारलं की असं होऊ शकतं का? डॉक्टरांनी सांगितलं की असं खूप कमी वेळा होतं, परंतु असं होऊ शकतं आणि असं घडलेलं देखील आहे. तुम्ही लोकांनी हिंमत हारू नये. आता तुमच्यासाठी एक मोठी परीक्षा आहे. माझा नवरा तरुण होता, सुंदर होता, लांबट शरीर बांधा होता. त्याच्या शरीरात खूप ताकद होती. मी कधीच विचार केला नव्हता की मी त्याला अशा अवस्थेत बघेन. मी त्याच्या जवळच बसले होते. माझ्या बाबांनी म्हटलं, बेटा मी असं ऐकलं आहे की असं झालं की व्यक्ती मशीनवर असतो, त्यावर खूप खर्च येतो. मी एक काम करतो, आपलं घर विकून देतो. अजूनही विक्रीसाठी बोलवतो. लवकर पैसे मिळतील, नाहीतर पैसे कोण देईल? तुझे सासरे देखील हयात नाहीत. माझ्या बाबांनी माझी चिंता व्यक्त केली, पण मी नाही इच्छित होते की त्यांचं घर विकावं. मी म्हटलं की बाबा काहीतरी करतो. एक काम करते, मी माझे दागिने विकते. माझ्याकडे दागिन्यांच्या नावावर फक्त एकच सेट होता आणि त्यातून कदाचित 2-3 दिवसांचाच खर्च भागेल. डॉक्टर आमचं बोलणं ऐकत होता. तो पुढे आला आणि म्हणाला की तुम्ही काळजी करू नका. जर तुम्ही एवढे मजबूर असाल तर तुम्हालाही काही विकण्याची गरज नाही. आम्ही विचारलं की मग खर्च कसा भागेल? त्यांनी सांगितलं की हे रुग्णालय माझं आहे. माझ्यासोबत एक भागीदार आहे, पण रुग्णालयाचा मालक मीच आहे. मला तुमच्याकडून काही पैसे नको आहोत. मी तुमच्या नवऱ्याचा उपचार मोफत करेन. हे ऐकून मी खूप आभारी झाले. माझ्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. आयुष्यात पहिल्यांदा माझ्यासोबत असं काहीतरी घडत होतं. एवढी मोठी संकट माझ्या डोक्यावर कोसळलं होतं. मी म्हटलं की माझ्या नवऱ्यासोबत इथेच राहू शकते का? माझ्या बाबांनी म्हटलं की बेटा तू इथे राहून काय होईल? डॉक्टरांनी माझ्याकडे एक नजर टाकली आणि विचार करून सांगितलं की हो, हे ठीक आहे. जर तुम्ही इथे राहाल आणि त्यांच्याशी जास्तीत जास्त बोला तर त्यांच्या ठीक होण्याची शक्यता वाढतील. कारण तुम्ही त्यांची पत्नी आहात आणि तुम्ही सांगितलं की तुमचं लव्ह मॅरेज झालेलं आहे. त्यामुळे यावेळी तुमच्या नवऱ्यासोबत तुम्हीच राहायला हवं. बाबांनी म्हटलं की ठीक आहे, पण इथे कसं राहणार? डॉक्टरने सांगितलं की इथे तुमच्या राहण्याची व्यवस्था केली जाईल. एक छोटी खोली आहे जिथं आम्ही सामान ठेवतो, पण इथे तुमच्यासाठी एक बेड लावू. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तुमच्या पतीच्या खोलीत राहू शकता, पण ती खोली अनेक वैद्यकीय यंत्रणांनी भरलेली आहे, त्यामुळे तिथं फारशी जागा नाही. मी म्हटलं की मी इथेच राहीन. माझ्या पतीजवळ बसून राहीन. त्याला सोडून मी जाऊ शकत नाही. जेव्हा झोपायचं असेल तेव्हा दुसऱ्या खोलीत जाऊन झोपेन, पण मला इथेच राहू द्या. माझ्या पप्पांनी म्हटलं की ठीक आहे, काही हरकत नाही. आणि तो डॉक्टर खूप चांगला होता. तो आमच्याशी चांगल्या प्रकारे वागत होता. जेव्हा माणूस अडचणीत असतो तेव्हा तो मदत करतो. त्याच्यावर शंका घेता येत नाही. आणि मला वाटत नव्हतं की डॉक्टर वाईट माणूस आहे. नाहीतर तो आमची मदत का करेल? त्याला तर खूप पैसे मिळाले असते. आमची जमीन विकली गेली असती, दागिने देखील विकले गेले असते. आम्ही डॉक्टरांशी या सगळ्या गोष्टींबद्दल बोलत होतो आणि माझी सासू माझ्या पतीजवळच बसली होती. त्यांच्या डोळ्यातही अश्रू होते. त्यांचा एकुलता एक मुलगा होता. मी त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या खांद्यावर हात ठेवायचा प्रयत्न केला, तर त्यांनी माझा हात झटकून टाकला आणि म्हणाला की हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. तू मनहूस आहेस. तुझ्यामुळे माझा मुलगा या अवस्थेत पोहोचला आहे. तूच त्याला पाठवलं होतं. जर तू त्याला पाठवलं नसतं तर हे सगळं झालं नसतं. मी म्हटलं की मी नाही पाठवलं होतं. ते स्वतःच्या मर्जीने गेले होते. माझ्या सासूने सर्वांसमोर माझी बेइज्जती करायला सुरुवात केली. तू तशीच आहेस. तू लग्नाआधीच माझ्या मुलाला फसवलं होतं. तुझ्यासारख्या बायकांची घरं टिकत नाहीत, कारण त्यांच्या मागे वाईट शाप असतात आणि तुझ्या मागे माझ्या बद्दुआ नेहमीच राहतील. तेवढ्यात माझ्या बाबांनी सांगितलं की तुम्ही असं बोलायचं नाही. हे योग्य नाही. तुमचा मुलगा या अवस्थेत आहेत तर आमची मुलगी देखील आहे. हिच्यासाठीही हे मोठं संकट आहे. फक्त मुलांना साथ द्या, प्रार्थना करा आणि तुम्ही इथे बद्दुआंच्या गोष्टी करत आहात. माझी सासू शांत झाली आणि तिथून निघून गेली. माझ्या मनात विचार आला की माझी नणंद बाहेरच्या देशात राहत होती. ती दुबई किंवा सौदीमध्ये नव्हे तर लंडनमध्ये राहत होती. माझ्या सासूने तिचं लग्न खूप चांगल्या घरात केलं होतं. जर ती इच्छित असेल तर तिथून पैसे पाठवू शकत होती. मला वाटलं की माझ्या सासूच्या मनात हा विचार कधीच आला नाही, किंवा आला असेल तर त्यांनी यावर कधी चर्चाही केली नाही. पण देवाने आमची व्यवस्था केली होती आणि जेव्हा देव सोबत असतो तेव्हा माणसाला कोणावरही आशा ठेवायची गरज नसते. मी हे मनापासून मान्य केलं होतं की माझ्यासाठी सगळं काही देवच करत आहे. एकदा मला घरी जावं लागलं आणि काही आवश्यक सामान आणलं. आता मी जास्तीत जास्त वेळ माझ्या पतीच्या जवळ राहत होते, पण कधी कधी घरीही यायची. असं होत होतं की एक रात्र घरी घालवायची आणि दुसरी रात्र रुग्णालयात राहायची. तिथे एक नर्स होती. तिचं नाव शालिनी होतं. तिच्याशी माझी चांगली ओळख झाली होती.
ती माझ्या पतीच्या खोलीतलं काम बघायची आणि माझीही खूप सेवा करायची. कधी माझ्यासाठी चहा आणायची तर कधी खाण्यापिण्याची वस्तू. ती म्हणायची, तुम्ही जेवण नाही खाल्लं तर खूप आजारी पडाल. मी दिवसभर माझ्या पतीशी बोलत राहायचे. जितका वेळ मिळायचा त्यांना काही ना काही सांगायचे. जुने दिवस आठवायचे. डॉक्टरांनी सांगितलं होतं की असं केल्याने ते लवकर बरे होतील. पण त्यांच्या स्थितीत अजून सुधारणा नव्हती. म्हणून मला तिथे जास्त वेळ राहू दिलं जात नव्हतं. मी तिथेच फिरत राहायचे किंवा त्यांना खोलीत जाऊन बसायची. बऱ्याच वेळा तिथेच बसून मला झोप यायची, कारण संपूर्ण रात्री झोप होत नव्हती. मग त्या खोलीत जाऊन बसायची. अचानक बसल्या बसल्या मला झोप लागायची, कारण मी संपूर्ण रात्री झोपत नव्हते. जेव्हा मी घरी आले तेव्हा तिथे माझ्या सासूचा भाऊ म्हणजे माझ्या पतीचा मामा बसला होता. ते दोघे एकमेकांशी काहीतरी बोलत होते. मला वाटलं की ते पाहून मला काहीतरी बोलतील. बेटा, खूप दुःख झालं. देव त्याला आयुष्य देवो. पण त्याने तोंड वळवलं आणि माझ्या नमस्तेचंही उत्तर दिलं नाही. मी माझ्या खोलीत निघून गेले. थोड्या वेळाने तो देखील निघून गेला. माझ्या सासूने म्हटलं, तुला माहीत आहे तुझ्याबद्दल कसल्या कसल्या गोष्टी होत आहेत आणि माझा भाऊ इथे का आला होता? मी म्हटलं, काय काय होतंय माझ्याबद्दल? तिने सांगितलं, सर्वजण म्हणत आहेत की तिचा नवरा बिछाण्यावर पडला आहे आणि ही शहरात जाऊन मौजमजा करत आहेत. मी हे ऐकल्यावर माझ्या हातातून सामान खाली पडलं. मी वळून माझ्या सासूकडे पाहिलं आणि म्हटलं, आपण काय बोलत आहात? त्यांनी सांगितलं, होय, माझा मुलगा तिथं आजारी आहे. त्याचे उपचार चालू आहेत आणि तुझं तिथं काय काम आहे? तू तिथे का राहत आहेस? वाटतं तू तिथे कुणाला तरी पकडला आहेस आणि तोच तुझ्या नवऱ्यांच्या उपचारासाठी पैसे देतोय, कारण तू त्याला आपलं सर्व काही देत आहेस. माझ्या डोळ्यातून अश्रू आले. माझे हात थरथरत होते. मी एका सन्मानित घरची सन्मानित मुलगी होते. मी माझ्या पतीशी प्रेम केलं होतं, असं पवित्र प्रेम की कधी एकमेकांचा हात देखील धरला नव्हता. आणि मग लग्न केलं आणि आमचं जीवन चांगल्या पद्धतीनं चांगलं होतं. माझ्या मनात माझ्या पतीसाठी किती निष्ठा होती हे मी शब्दात सांगू शकत नव्हते. आणि माझ्या सासूने अशी एवढी मोठी गोष्ट केली. मी आश्चर्यचकित झाले. तिने सांगितलं, आता पुढे ड्रामा करायची गरज नाही. तुला रुग्णालयात जाण्याची काही गरज नाही. इथे घरी राहून रुग्णालयातल्या लोकांशी बोलणं समजावून घे. काही झालं तर ते तुला सांगतीलच. मी म्हटलं, आई, तिथे तुमचा स्वतःचा मुलगा आहे की तुम्ही त्याला कुठून तरी उचलून आणला आहे? तुम्हाला काही काळजी नाही? तुम्हाला माहीत नाही की रुग्णालयात रुग्णासोबत काय होतं? रुग्णासोबत एक व्यक्ती तरी राहतेच आणि मी नाही राहिले तर कोण राहील? ठीक आहे, मी नाही जात, तुम्ही जाऊन राहा. माझी सासू शांत झाली आणि निघून गेले. मी दिवसभर माझ्या पतीशी बोलत राहायचे. जितका वेळ मिळायचा त्यांना काही ना काही सांगायचे. जुने दिवस आठवायचे. डॉक्टरांनी सांगितलं होतं की असं केल्याने ते लवकर बरे होतील, पण त्यांच्या स्थितीत अजून सुधारणा नव्हती. म्हणून मला तिथं जास्त वेळ राहू दिलं जात नव्हतं. मी तिथेच फिरत राहायची किंवा त्या खोलीत जाऊन बसायची. बऱ्याच वेळा तिथेच बसून मला झोप यायची, कारण संपूर्ण रात्री झोप होत नव्हती. मी हैराण होते की माझी सासू हवेत बाण का सोडत आहेत. मी तिला सांगितलं की एक दिवस तू माझ्यासोबत रुग्णालयात चल. तिनं उत्तर दिलं, मी का जाऊ तिथे? मग तुझ्या मजनूचं काय होईल? तुझ्या मौजमजेत विघ्न पडेल ना. माझ्या पतीने खरं सांगितलं होतं की माझी आई एक खूप क्रूर स्त्री आहे. ती कोणालाही आनंदी पाहू शकत नाही, कुणासोबत चांगल्या प्रकारे राहू शकत नाही. आणि जेव्हा तिला कळालं की माझा पती बिछाण्यावर पडला आहे तेव्हा तिनं हे सर्व सुरू केलं होतं. मी दिवस रात्र तिच्या बोलण्यात ऐकत होते. आता तर अशी परिस्थिती होती की माझं घर परत म्हणण्याचं मनच होत नव्हतं. एकदा मी रुग्णालयातून घरी आले आणि माझ्या आईवडिलांच्या घरी गेले. रात्र तिथेच घालवली. आता माझ्या सासूला चुकीची कल्पना झाली की मी 3-4 रात्रीपासून रुग्णालयातच आहे आणि तिने ही गोष्ट संपूर्ण कुटुंबात पसरवली. इथपर्यंत की तिने माझ्या बाबांना देखील फोन करून सांगितलं की तुमची मुलगी 4-5 दिवसापासून घरी आली नाही. माझ्या बाबांनी फोन बंद केला आणि काही उत्तर दिलं नाही. त्यांनी सांगितलं की मुलगा तर खूप चांगला होता, पण त्याची आई खूपच वाईट व्यक्ती आहे. या घरात तू कशी राहू शकतेस मुली? देव तुझ्या पतीला आरोग्य आणि आयुष्य देव. त्याला शुद्ध आली तर अक्कलही येईल आणि तो तुला घेऊन कुठेतरी निघून जाईल. मी म्हटलं की बाबा, मला नाही माहीत. अजून तो स्वतःच या स्थितीत आहे की मी त्याला काहीही सांगू शकत नाही, त्रासही देऊ शकत नाही, काहीही बोलू शकत नाही. फक्त चांगल्या चांगल्या गोष्टी बोलते. मी माझ्या पतीच्या जवळ बसून राहते आणि त्याला जुने दिवस आठवून देते. आम्ही एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवलेला नव्हता. आमच्या लग्नालाही जास्त काळ झाला नव्हता. पण तरीही ते छोटे छोटे क्षण, त्या छोट्या छोट्या आनंदाच्या गोष्टी, ते क्षण जे मी त्याच्यासोबत घालवले होते, मी त्याला सांगत राहते. एकदा मी त्याला सांगत होते की कसा तो चेष्टा करत होता आणि मी खोलीत मोठ्या उत्साहाने आले तेव्हा त्याने मला मिठी मारली आणि मी खूप घाबरले होते. हे मी सांगत असताना मी पलटून पाहिलं तर डॉक्टर राहुल मागे उभा होता. मी लाजले की त्याने आमच्या गोष्टीत ऐकल्या की काय, पण मला वाटलं की कदाचित तो आत्ताच खोलीत आला होता माझ्या पतीला तपासायला. माझ्या डोळ्यात अश्रू होते. त्याने सांगितलं की तुम्ही चिंता करू नका, सगळं ठीक होईल. तुम्ही खूप सुंदर आणि चांगली व्यक्ती आहात. तो माझं कौतुक करत होता.
पण त्याने मला सुंदर का म्हटलं? मग मला वाटलं की कदाचित त्याच्या तोंडून निघून गेलं असेल. यात खोलात जाण्याची गरज नाही. हा तर आमची इतकी मदत करत होता. मी शोधून काढलं होतं की एका कोमाच्या रुग्णावरती किती हजारो रुपये खर्चही होतो. एकाच दिवशी इतके पैसे लागतात जितके आम्ही 4-5 महिन्याचा खर्च करायचो. अशा स्थितीत डॉक्टर आमची खूपच मदत करत होता. त्याने जाताना मला सांगितलं की तुम्ही तुमच्या पतीवर खूप प्रेम करता. मी म्हटलं होय, खूपच जास्त. त्याने सांगितलं पण मला तुमची तब्येत ठीक वाटत नाही. तुम्ही आधीच कमजोर झालात. मी म्हटलं काय करू डॉक्टर? जेव्हा ललितची अशी अवस्था असते तेव्हा काहीही खाण्याचं मन होत नाही, काहीही प्यावंसं वाटत नाही आणि अचानक झोप येते. शालिनी बिचारी खूप चांगली आहे. माझ्या मागे मागे फिरते. कधी चहा आणते, कधी रस आणते. मला हे समजत नाही की मला बेमोकळी झोप का येते. दिवसा झोप येते पण रात्री झोपत नाही. डॉक्टर म्हणाले तुम्ही तुमचं सगळं व्यवस्थापनच गडबड केलं आहे. तुम्ही व्यवस्थित जेवत नाही, रात्री झोपत नाही, त्यामुळे दिवसा झोप येईलच. मानवी शरीराला आराम करावा लागतो. तुम्ही त्याला आराम करण्याची योग्य संधी देत नाही, त्यामुळे ते कुठेतरी वेळ काढून आराम करेलच. त्यामुळे तुम्हाला बेमोकळी झोप येते. आता चिंता करू नका. मी विचारलं तुम्हाला काय वाटतं, ललितची स्थिती आधीपेक्षा बरी आहे का? त्यांनी सांगितलं अजून तरी मी तुम्हाला असं म्हणेन की चांगली बातमी नाही, पण वाईटही नाही. मी विचारलं जर असंच बराच काळ गेला तर काय होईल? डॉक्टर म्हणाले याबाबतच मी विचार केला नाही. पण पहा, मी तुमच्याकडे पैसे घेत नाही, परंतु माझा स्वतःचा खर्च होत आहे आणि मी अपेक्षा करतो की तुमचा नवरा लवकर बरा होईल. कारण जर अशाच प्रकारे 1 वर्ष किंवा 2-3 वर्ष निघून गेली तर इतका काळ कोण त्याला सांभाळेल? मग तुम्हाला स्वतःची काहीतरी व्यवस्था करावी लागेल. मी माझ्या बाबांना हे सांगितलं. तेही खूप चिंतेत होते. त्यांनी म्हटलं की बेटा तुझ्यासोबत इतकं वाईट कसं घडलं? तुला कुणाची वाईट नजर लागली आहे? जर तुझा नवरा कधीच परत नाही आला आणि नेहमीच असाच पडून राहिला तर आपण काय करू? आपण गरीब लोक आहोत. हे काही चित्रपट किंवा नाटक नाही ज्यात इतकी वर्ष माणूस कोमात पडून राहतो आणि मग एक दिवस परत येतो. आपण त्याला इतकी वर्ष कसे ठेवू? आमच्याकडे तर इतके पैसेही नाहीत. जर घरात व्यवस्था केली तर घरात मशीन्स वगैरे लागतील आणि आपल्या देशात इतकी वीज जाते तर समजतेस ना की हा मामला किती मोठा आहे आणि किती गुंतागुंतीचा आहे. मी सगळं समजत होते, पण मी काय करणार? माझ्या हातात काहीच नव्हतं. माझ्याकडे कोणतंही कौशल्यही नव्हतं. मी तर फक्त BA पर्यंत शिक्षण घेतलं होतं. जर मी एखाद्या शाळेत शिकवायला लागले तर ते मला जास्तीत जास्त 4 ते 5 हजार रुपये देतील आणि त्याहूनही जास्त दर एका दिवसात खर्च होतो. माझे पप्पा जर त्यांचे घर विकून स्वतः भाड्याने राहायला आले तर त्यांच्यासाठी किती मोठी समस्या होईल आणि मग त्यांच्या घराचे उरलेले पैसेही एक दिवस संपतील. पैसा भला कुणाच्याकडे किती आहे, तो एक दिवस संपतोच. मी माझ्या सासूला एक दिवशी रागानं म्हटलं की तुम्ही तुमच्या मुलीकडून काही पैसे उधार का नाही घेत? तिथले पैसे इथे आणले तर खूप जास्त होतील, आपली खूप मदत होईल. माझ्या सासूने म्हटलं कुठलीही गरज नाही आहे. मला समजलं आहे की डॉक्टर फुकटात इलाज करतो आहे आणि तू माझ्या मुलीकडून पैसे काढायला सांगतेस, खोटं बोलतेस, फसवतेस. इथे डॉक्टर फुकटात इलाज करत आहेत आणि मग तुला पैसे कसले द्यायचे? मी म्हटलं की मला नाही, हॉस्पिटलवाल्यांना द्यायचे आहेत. डॉक्टर नेहमी तर फुकटात इलाज करणार नाहीत. माझ्या सासूने म्हटलं की मग काहीही कर, तरुण आहेस, सुंदर आहेस, कुठून तरी पैसे कमव. माझ्या सासूचा काय अर्थ होता की मी तरुण आहे, सुंदर आहे, तर मी माझ्या तरुणाईचा आणि सुंदरतेचा फायदा घ्यावा? माझ्याशी तर तिने सगळ्या मर्यादा ओलांडल्या होत्या. मी हॉस्पिटलच्या या खोलीत बसले होते. आज मला परत घरी जायचं होतं. घरी परत गेल्यावर माझ्या सासूला माझं तोंड दाखवावं लागणार होतं की मी परत आले आहे. मग घरकामही असायचं. मी घरी गेल्यावर ती माझ्यासाठी घरकाम ठेवून बसलेली असायची. सगळ्या घरातले खूप घाणेरडे कपडे झालेले असायचे. किचनची अशी अवस्था असायची की जणू काही इथं एखाद्या बाईने नाही तर एखाद्या लहान मुलानं काम केलं आहे. सगळे भांडे गंधास आलेले असायचे. जर मी 2 दिवस नाही गेले तर त्या 2 दिवसांचं काम एकत्र ठेवलेलं असायचं. मी सगळं काम स्वतःच करायचे. खूप थकायचे. एक माणूस त्रस्त असतो, त्याला वरून कुठूनही शांती मिळत नाही तर तो काय करेल? मला तर असंच वाटायचं की मी स्वतः आजारी पडेन आणि जोपर्यंत माझा नवरा स्वतः ठीक होईल तोपर्यंत मी स्वतः त्याच्या स्थितीत जाईल. डॉक्टरनेही असंच म्हटलं होतं की मी माझ्या तब्येतीची व्यवस्थित सांभाळ केला नाही आहे. मला आराम आणि शांतीची गरज आहे. पण माझ्या आयुष्यात कुठेच आराम आणि शांती नव्हती. आज मला परत जायचं होतं, पण मी जायला इच्छित नव्हते. मी या खोलीत बसले होते. बसता बसताच मला झोप लागली. थोड्या वेळापूर्वी शालिनी आली होती. तिने मला चहा आणून दिला होता. म्हणतात ना चहा प्यायल्यावरती झोप येत नाही, पण मला चहा प्यायल्यावरतीही झोप लागली आणि मी कधी झोपले हे मलाच कळालं नाही. पण जेव्हा जाग आली तेव्हा समोरचं दृश्य बघून मी आश्चर्यचकित झाले. या खोलीत खूप काहीतरी विचित्र घडत होतं.
मी उठून बाथरूमला गेले. जेव्हा परत आले तेव्हा मी पाहिलं शालिनी माझ्या बिछाण्याला घाईघाईने साफ करत होती. मी म्हटलं की काय करत आहेस? हा बिछाणा तर साफ होता. आता मला शंका येऊ लागली. माझ्यासोबत खूप काहीतरी वाईट घडलं होतं आणि याची मला पुसट कल्पना देखील नव्हती. मी तिच्या तोंडावर थप्पड मारली आणि म्हणाले, ही आहे तुझी खरी ओळख? तू हे सगळं करत होतीस? मी तिला केसांनी धरून विचारलं, हे सगळं कोणी केलं? तर तिने डॉक्टर राहुलचं नाव सांगितलं आणि मी आश्चर्यचकित झाले. मला असं वाटलं की माझ्या शरीरातून जीवच निघून गेला आहे. म्हणूनच तो आपली मदत करत होता. आणि ही जी मला रोज चहा सरबत पाजायची त्यात काही झोपेची औषधं टाकत होती. मी किती वेडी होते. हे कसं मानलं की कोणी विनाकारण मदत का करेल? इथं कोणी कोणाची मदत करत नाही. प्रत्येकाला आपलंच पडलं आहे. प्रत्येक माणूस आपल्या गरजेसाठीच बसलेला असतो. मग हे सगळं मी कसं मानलं? मला आधीच समजायला हवं होतं. मी रडत रडत माझ्या पतीजवळ गेले आणि जोरात रडायला लागले. रडता रडता सगळं काही सांगितलं. मी म्हणाले, पहा, या जगाने माझ्यासोबत काय केलं आहे. ज्याच्यासोबत तिचा पती नसतो तिच्यासोबत हे जग काय करतं. मी इथं येऊन तुझ्यासोबत बसायची, तुला एकटं सोडायचे नव्हते. पण मी एकटी आहे, माझ्यासोबत कुणीही नाही. मी ही गोष्ट कोणाला सांगितली तर ते मलाच दोषी देणार. या माणसाचं काहीही होणार नाही. जेव्हा मी मागे वळून पाहिलं तेव्हा डॉक्टर मागे उभा होता. मी म्हणाले, तुला तर मी जिवंत ठेवणार नाही. तू माझं आयुष्य बर्बाद केलं आहेस. त्याने सांगितलं, तुझं आयुष्य बर्बाद नाही तर उद्ध्वस्त केलं आहे. तुझा पती तर पडून आहे, तो कधीच उठणार नाही. मला पहा, मी सुंदर आहे, श्रीमंत आहे, तूही सुंदर आहेस. आपण एकमेकांशी लग्न केलं पाहिजे आणि तुझ्या पतीला मी झोपेतच या जगातून काढून टाकेन आणि प्रकरण संपून जाईल. मी म्हटलं, माझ्या जवळही येऊ नकोस. मी दूर दूर हटायला लागले. तो पुढे पुढे येत होता. अचानक माझ्या डोळ्यांनी काहीतरी पाहिलं. माझ्या पतीचे डोळे तर बंद होते, पण त्याने डॉक्टर राहुलचा गळा दाबला होता. डॉक्टर राहुलचा श्वास अडत होता. जेव्हा तो ओरडायला लागला तेव्हा हॉस्पिटलचा स्टाफ आत आला. नशिबाने आज त्याचा दुसरा पार्टनरही आलेला होता, जो राऊंडवर होता. त्यानेही आवाज ऐकला. तो तिकडे आला. मी त्याला सगळं काही सांगितलं. तो आपलं डोकं धरून बसला. तो एक चांगला धार्मिक प्रकारचा माणूस होता. असं वाटत होतं की हा एक नेक माणूस आहे. त्याने सांगितलं, मी तर ह्याला हॉस्पिटलच्या हवाली केलं होतं. मला काय माहीत होतं की इथे हे सगळं चाललं आहे. माझ्या पतीने हात वाढवून मला वाचवलं होतं, पण त्यानंतर तो पुन्हा त्याच्या आधीच्या स्थितीत गेला. त्याने सांगितलं की आम्ही अजूनही त्यांच्यावरती उपचार सुरू ठेवू आणि त्याला इथेच ठेवू. तुम्ही चिंता करू नका. डॉक्टर राहुलला काढून टाकलं आणि त्याचा परवाना देखील रद्द केला. त्यांनी मला विचारलं, तुम्हाला पोलीस रिपोर्ट करायचा आहे का? पण मी खूप चिंतित होते. याबाबतीत फक्त मी आणि माझा पतीच जाणून होतो. ही गोष्ट बाहेर गेली तर खूप बदनामी होईल, म्हणून मी गप्प राहिले. मनात यायचं की आपण आत्महत्या करावी. 3 महिने असेच गेले आणि एके दिवशी माझ्या पतीला शुद्ध आली. त्याला सगळं काही माहीत होतं, पण त्याला माहीत होतं की हे सगळं आमच्यासोबत होणं फक्त एक अपघात होता. म्हणून त्याने मला कधीही या गोष्टीचा ताण दिला नाही. त्याची तब्येत ठीक झाली. त्यानंतर तो 1 महिना आणखीन हॉस्पिटलमध्ये राहिला की पूर्णपणे बरा व्हावा. आम्ही हॉस्पिटलवाल्यांचे आभार मानले आणि काही दिवसातच घरी परतलो. माझ्या पतीला त्याच्या आईचं वागणं समजलं होतं. माझा पती घरीही काही महिने राहिला आणि त्यानंतर त्याने कुठेतरी उसने पैसे घेतले आणि मला दूर घेऊन निघून गेला. तिकडे जाऊन आम्ही घरातच दुकान उघडलं. आता आम्ही आमचं दुकान चालवतो आणि तिथूनच काही पैसे त्यांना देतो. आम्ही पती पत्नी एकत्र राहतो. माझी सासू तिच्या नातेवाईकांकडे निघून गेली आहे. तिच्या मुलाच्या परतण्याची आनंद तर तिला झालाच होता, पण तिने माझ्याबद्दल काय काय बोललं हे देखील माझ्या पतीला समजलं होतं. त्याने ठरवलं होतं की आपण त्यांच्यासोबत राहू शकत नाही. त्यामुळे त्याने निर्णय घेतला की आम्ही आपलं आयुष्य कसं पुढे नेत राहू त्याचं नियोजन करावं. आमच्यासोबत खूप वाईट घडलं होतं, पण शेवटी आम्ही एकत्र आलो. कधी कोणीही मदत करत नाही जोपर्यंत त्याला काहीतरी स्वार्थ नसतो. चांगले लोक असतात जे तुम्हाला निस्वार्थीपणे मदत करतात, पण असे लोक खूप कमी असतात. हॉस्पिटलचा दुसरा मालक असाच होता. त्याने आमची मदत केली होती आणि त्याला आमच्याशी काहीही स्वार्थ नव्हता. तो डॉक्टर अजूनही सेवेत नाही आणि कोणतेही हॉस्पिटल त्याला नोकरी देणार नाही. यानंतर त्याचा रेकॉर्ड खराब झालेला होता. कधी कधी मला हे सर्व आठवतं तेव्हा मी खूप रडते, पण माझा पती मला दिलासा देतो आणि म्हणतो की परेशान व्हायची किंवा रडण्याची गरज नाही, मी तुझ्या सोबत आहे. माझा पती जो अशा स्थितीत होता की तो एक बोटही हलवू शकत नव्हता, त्याने माझं जीवन वाचवण्यासाठी आपला पूर्ण हात पुढे केला होता. कदाचित यालाच प्रेम म्हणतात. मला माझ्या पतीवर खूप जास्त प्रेम आहे. हे प्रेमच आहे की मी अजूनही जिवंत आहे. नाहीतर मी तर आत्महत्या करायला पाहिजे होती. माझ्यासोबत जे काही झालं ती काही लहान गोष्ट नव्हती, पण माझ्या पतीने पुन्हा कधीही या गोष्टीचा उल्लेख केला नाही. जर तुम्हाला आमची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.